नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण झटपट असा नॉनव्हेजचा प्रकार बघणार आहोत। तर आज मी चिकन खिम्याची रेसिपी दाखवणार आहे। अतिशय चमचमीत, चविष्ट आणि झणझणीत असा हा खिमा तयार होतो। तुम्हाला सुद्धा बघून खावीशी वाटणारी अशी ही खिमा रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तसंच बघा, मस्तपैकी अशी ही ग्रेव्ही तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये खिम्याची भाजी तयार करू शकतो। तर यासाठी बघा, इथे मी हे खिमा घेतलेला आहे। हा चिकनचा खिमा स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेला आहे। तर मी बोनलेस चिकन घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घरीच हा खिमा तयार केलेला आहे। तर याच्यापासूनच आपण ही भाजी तयार करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर एक पॅन घेतलेला आहे। यामध्ये अंदाजे 2 पळी मी तेल घेत आहे। तर तेल छान गरम झालं की त्यानंतर यामध्ये 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। तर कांद्याला आता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये खडे मसाले सुद्धा टाकणार आहोत। तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 लवंग, 3 मिरे असे मी खडे मसाले घेतलेले आहेत। तर मला खडे मसाले जास्त वापरायचे नाहीयेत। तर बघा, आता कांद्याचा रंग सुद्धा छान बदलत आहे। तर याच प्रकारे आपल्याला मस्त असा हा सोनेरी कांदा करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे। तर अंदाजे 1 चमचा ही पेस्ट टाकलेली आहे। तर हे सुद्धा छान असं परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकणार आहोत। तर इथे मी 2 चमचे धने पावडर टाकलेला आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मसाले आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण घरी तयार केलेला चिकनचा खिमा यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर असं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून या सुद्धा यामध्ये टाकून दिलेल्या आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण खिमा छान असा शिजवून घेणार आहोत। तर इथे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे खिमा आपण शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 1 चमचा दही घेतलेला आहे। तर दही आणि त्यानंतर थोडेसे पुदिन्याचे पानं सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत। तर पुदिन्याच्या पानामुळे या खिम्याला खूप छान असा स्वाद येतो आणि दह्यामुळे खिम्याला मस्तपैकी तेल सुटते। तर या पद्धतीने बघा, आता हा मस्त आपला खिमा तयार होत आहे। तर आता झाकण ठेवून आपण छान असं शिजवून घेणार आहोत। तर मस्तपैकी बघा, 5 ते 10 मिनिटातच खिमा आपला छान शिजून तयार होतो। तर तुम्ही बघू शकता खिम्याला मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे आणि छान मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे। तर यामध्ये टोमॅटो, मिरच्या ह्या सुद्धा मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे बघा, आपला खिमा मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। तर बघा, किती छान दिसायला आणि चमचमीत असा झटपट चिकन खिमा तयार होतो। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतो, खूप चविष्ट लागतो। तर हा खिमा तुम्ही पोळी, नान किंवा रुमाली रोटी किंवा ब्रेड, पाव सोबत सुद्धा खाऊ शकता। तर याची चव अप्रतिम आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।